अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही मिळाला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की आपल्या सुखाची क्षितिजं भलेही दुसऱ्यांच्या नजरेमध्ये सीमित असतील, पण स्वतःच्या नजरेत मात्र ती क्षितिजा पार असावी, त्याला सीमाच नसावी. म्हणून प्रेम करणं ही कला आहे आणि ते निभावणं म्हणजे एक साधनाच आहे. या दोघांच्या प्रेमाची सीमा ही अपारच होती. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यांच्या प्रेमाचा रंग अधिक गहिरा होत गेला आणि सुरू झाली यांच्या प्रेमाची गोष्ट. अशा या आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सीमा देशमुख. आणि त्यांचे हे म्हणजे आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, नंतर दिग्दर्शक, तसंच मिमिक्री आर्टिस्ट आणि बरंच काही म्हणजे अतिशय सुंदर संवेदनशील माणूस श्रीरंग देशमुख. त्यांचं आपण स्वागत करूया. सीमा श्रीरंग यांचं मनपूर्वक स्वागत करते. वा 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 वा. सीमा, तुझं मनपूर्वक स्वागत. श्रीरंग, तुम्ही तर पहिल्यांदा आलेला आहात, त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या प्रेमाची गोष्ट काय असावी असा एक मोठा गहिरा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. ते रंग उलगडून दाखवण्याचा एक सुंदर प्रयत्न मी करणार आहे. क्या बात. चल सीमा, बस. धन्यवाद. श्रीरंग देशमुख उर्फ लालाजी. मला ना सीमा बरोबर बोलताना तिला असं स्वागत वगैरे म्हणायला नाही आवडलं, कारण आम्ही इतका धुमाकूळ घातलेला आहे. तिच्या अनेक कार्यक्रमांना ती यायची आणि तिच्या याची आम्ही विनर पण होतो. हा. प्रशांत बरोबर तू काय करत होतीस तेव्हा? हो. तुला कसं बरं वाटलं ना आता मध्ये? आता खूप छान, अरे? खूपच छान. हो. पण श्रीरंग, तुम्ही पण किलबिल मध्ये आलेलात ना? हो हो. कोण एकेकाळी? 74 साली अरे ग. जेव्हा मी बालमोहन मध्ये विद्यार्थी दशेत होतो आणि बालमोहनचीच आमची सगळी मंडळी आम्ही होय. किलबिल मध्ये सहभागी व्हायची. आम्हाला संधी मिळाली आणि त्यावेळेला दूरदर्शन म्हणजे जवळजवळ स्वर्गात होय. जाऊन आपण काहीतरी वेगळं अनुभवणार आहोत, बरोबर. असाच तो अनुभव होता. आणि खूप मजा आली आम्हाला. म्हणजे स्टुडिओमधलं शूटिंग काय असते पहिल्यांदा बघितलं. त्याच्यानंतर एवढे सगळे जरी आम्ही होतो तरी म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो ना, खूप माणसं असली की थोडं कमी थंडी वाजते, पण तिथे जी आम्हाला हुडहुडी कशाला म्हणतात, म्हणजे इतकं टेम्परेचर कमी होतं आणि थंड होतं की आम्हाला पहिली काही मिनिटं जवळजवळ एक आपण म्हणतो ना की फील ॲट होम, तशा पद्धतीने थोडा सराव व्हायला त्या वातावरणाचा वेळ लागला. कारण एकतर आम्ही सगळे विस्मयचकित होतो. ते दिवे आणि ते कॅमेराज, तेव्हा तर खूप मोठे मोठे कॅमेराज होते, तर ते सगळं थोडंसं पचायला आणि मग आपल्याला काहीतरी आता इथे येऊन करायचं आहे, म्हणजे काहीतरी सादर करायचं आहे, हे ह्याच्यामध्ये थोडा वेळ नक्कीच गेला होता. त्यामुळे दूरदर्शनमध्ये यायचं झालं, दूरदर्शन केंद्रात, की अजूनही एक आपलेपणा तो तेव्हापासूनचा वाटतो. हे खरंय. होय. मला असं वाटतं ना, ती हुडहुडी रंगदेवता मुद्दाम भरवते. चला आता ऊर्जा बाहेर काढा खरी गोष्ट. आणि इथून बाहेर पडा आणि छान कलाकार म्हणून जन्माला या, नक्कीच असा शक्यता तो आहे. वरद हस्त असतो. हो. मला श्रीरंग देशमुख इतकं नाव छान असतं, मला अख्खी इंडस्ट्री लाला लाला का म्हणते? कारण माझं ते टोपण नाव आहे. म्हणजे काय झालं, अगदी खरं सांगायचं तर ते खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजे लाला म्हटल्यानंतर अनेक लोकांना पठाण, सावकार होय, होय, वगैरे होय. अशातलं काहीतरी, किंवा एक जुन्या हिंदी चित्रपटामध्ये लाला हा जवळजवळ खलनायकाच्या जवळ जाणारा असतो वगैरे. ते लुंगी सावरत वगैरे अभि चलो नाही तो, हा खाली करो घर. पण गंमत अशी होती की माझे वडील डॉक्टर होते आणि त्यांचे मित्र डॉक्टर लाला तेलंग हे पुण्याचे खूप प्रसिद्ध डॉक्टर. ज्या वेळेला शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी
हे एव्हरेस्टच्या मोहिमेवरती पहिल्यांदा गेले तेव्हा डॉक्टर लाला तेलंग म्हणजे लाला काका हे त्यांच्याबरोबर मेडिकल टीममध्ये होते. वा. आणि माझा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्यांची का आदल्या दिवशी त्यांची तार आली होती की आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. वा. बरं. तर आपल्याकडे साधारणपणे 12 दिवसांनंतर नाव वगैरे ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण तशी एकमेकांना नावं ठेवतो तो भाग वेगळा. ते आयुष्यभर चालूच असतं. पण बारसं ज्याला आपण म्हणतो ते 12व्या दिवसानंतर नॉर्मली होतं. तर तोवर म्हणायचं काय, तर काहीतरी काळू बाळू म्हणण्यापेक्षा मग आपला मित्र जो एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचला तर त्याच्या काय म्हणू आपण की एक रिस्पेक्टसाठी आदरासाठी किंवा त्याच्या तेवढ्याच त्या मेमरीसाठी आपण आपल्या मुलाला लाला म्हणूया. किती छान आहे ना. मस्त मस्त. पण हे आधी फक्त घरापुरतं होतं ना. 4थी मध्ये मी असताना बालमोहन शाळेमध्ये एक दिवस आई आली शाळेमध्ये. काहीतरी मला लवकर घेऊन जायचं होतं. माझी बहीण आणखीन माझ्यापेक्षा लहान त्यामुळे ती आम्हाला दोघांना न्यायला आली. आणि बाईंना लाला हे माझं टोपण नाव माहिती होतं आमच्या गद्रेबाईंना. तर आई म्हणाली की जरा लालाला बोलवता का, असं असं जायचंय, चिठ्ठी पाठवली होती. अनवधानाने आमच्या गद्रेबाई लाला आई आली आहे. सुरू. आणि सुरू नाही, अचानक सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे की लाला कोण आहे. आणि मी उठलो. बरं मी बसलेला असतानाही दिसतो तर उठल्यानंतर काय मग त्यामुळे जे लाला 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 सुरू झालं ते आज तागायत मला आता श्रीरंग म्हटल्यानंतर कदाचित मलाही पटकन कुणाला हाक मारली बाबा असं होतं. इतकं लाला प्रचलित आहे. बघा ते नामकरण एव्हरेस्टवर बेस कॅम्पवर गेलेल्या लालांवरून ठेवलं आणि तुम्ही डॉक्टर सुद्धा लाला एव्हरेस्ट तेलंग. पार Yes. केलं. खरं तर अभिनयाचं काय प्रश्नच नाही. माणूस अरे छान अहो. असण्याचं होय की नाही. किती छान. प्रयत्न करतोय. सीमाताई आमच्या एकदम शांत बसलेल्या आहेत. सीमाताई आमच्या अशा नाही आहेत. ताई वगैरे नाही, मी मज्जेत म्हणते तुला. नाही मी शांतच आहे म्हणजे अगं बाई हा म्हणजे जमेल त्यांच्याबरोबर जमेल तिचं छान. जमेल त्यांच्याबरोबर जमेल हे आहेच. आणि ओव्हरऑल खरंच म्हणजे का असं वाटतं माहित नाही पण ओव्हरऑल खरंच मी खूप कमी बोलते. हो. आणि दुसरा बोलत असताना ऐकण्याची एक जी नाही, गरज असते खरंच महत्वाचं आहे. महत्त्वाचं कानसे असतं. नसणं आणि दुसऱ्यांचं ऐकून घेणं ह्याच्यासारखी हां. छान कला नाही आहे. आणि सीमाबरोबर बोलताना ना खूप प्रेम असतं, खूप आपण तिच्याशी गंमत करू शकतो, पण तरी सुद्धा एक विचार करून बोलण्या इतपत ती अंतर मस्त ठेवते आणि म्हणून ती छान नाही अभिनेत्री पण झालेली आहे. अंतरपेक्षा ना मला असं वाटतं की मला ही भीती असते की आपण काय होतं गमती गमतीत बोलता बोलता कधीतरी आपण ती एक सीमारेषा पार करून गेलो समजा आणि मनात काही नसलं तरी समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो, त्याचा गैरसमज होऊ शकतो. तर ते झाल्यानंतर मग मलमपट्टी करा सावरा याच्यापेक्षा एक स्टेप अलीकडेच थांबावं आपण. आणि मग ओघाओघात आपली जर अशी नाती निर्माण झाली की जिथे मी काहीही बोलल्याने ह्या माणसाचा गैरसमज होणार नाही ही खात्री जेव्हा पटते तेव्हा आपोआप हे सगळे बॅरियर्स जी काही असतात, अडथळे जे काही असतात ते गळून पडतात आणि मग तिथे आपण मोकळेपणाने हा हा हु हु जे काही असेल नाही बरोबर आहे. किती छान ना. आपण आपली भूमिका ठरवली ना की मला नेहमीच असं वाटतं की करून नंतर पश्चाताप होण्यापेक्षा, पश्चाताप करत बसण्यापेक्षा किंवा त्यात एनर्जी घालवण्यापेक्षा नंतर सुरुवातीलाच शांतपणे एक पाऊल मागे राहावं. काही त्यांनी नुकसान तर काही होत नाही असं मला वाटतं. मी तुम्हाला श्रीरंगच म्हणणार होते, म्हटलं नाही आज आपण लाला म्हणायचं नाही, पण आता त्याची एवढी पार्श्वभूमी ऐकल्यानंतर आता आम्ही पण लाला. 3 माणसं आहेत आमच्या अख्ख्या नातेवाईकांच्यात. एक आजी होती त्याची मावशी आजी, ती त्याला आवर्जून श्रीरंग म्हणायची, त्या आता नाहीत आजी. आणि माझी एक बहीण आणि तिचे मिस्टर हे त्याला आवर्जून श्रीरंग अशी हाक मारतात. ह्या व्यतिरिक्त आमच्या संपूर्ण कुटुंबात दोन्हीकडे देशमुख मी माहेरची साठे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये एकही व्यक्ती अशी नाही जी त्याला श्रीरंग असं म्हणते. तो आता सगळ्यांचा मग लाला काकाला मग त्याच्या मुलांनी लाका लाका वगैरे असं सगळं करून झालेलं आहे. काय होतं ना की श्रीरंग ह्या नामाभिधानाचीच घटना उशिरा घडली. बारसा उशिरा झालं, लाला आधी सुरू झालं. त्यामुळे आम्ही गिरगावात राहायचो, त्यामुळे तिथे सगळं लाला लाला असंच होतं. आणि कदाचित श्रीरंग याच्यापेक्षा पटकन शॉर्ट असे एक पटकन ते. आणि कदाचित त्याच्यामध्ये असंही असेल की श्रीरंग मध्ये एक थोडासा भारदस्तपणा आहे, लाला मध्ये एक आपण ज्याला
जवळीक पटकन पटकन. कदाचित लोकांना वाटत असू शकते. बरोबर. आणि ती जी ओळख आहे ती पण तुम्ही सिद्ध केलेली आहे. आज कोणीही कुठल्याही प्रकारच्या काहीही अडचण प्रसंग नंतर काय दुःख असेल ते आमच्या लालाजींना येऊन सांगतात. मला काय वाटायचं माहिती का, आधी आजी म्हणते लाडका लाडोबा मग लाला असो, पण आमच्या ह्या सीमा पार करणं हे फार अवघड आहे. म्हणजे सीमाला प्रेमात पडणं हाच एक खूप मोठा टास्क आहे असं आम्हाला नेहमी वाटत होतं. ते कसं जमलं तुमचं दोघांचं? ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो ना, तेव्हा त्या जाणीवेचे 2 कंगोरे असू शकतात. एक तर अपयशाची भीती आणि एक तर थोडंसं जास्त करण्याची एक उर्मी असते माणसाला. जेव्हा आपण मुद्दाम जाणीवपूर्वक प्रयत्नच करत नाही, आपण जसे आहोत तसे एकमेकांना सामोरे येतो आणि तसे कुठलाही आडपडदा न बाळगता पाळता जेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याला घुलमिल के असं खूप छान हिंदीमध्ये म्हणतात, किंवा एकत्रितपणे मिळून मिसळून जेव्हा आपण मग काही असो, नाटकाची रिहर्सल असो, स्टुडिओ मधलं एडिटिंग असो, किंवा सहज बाहेर गप्पा मारायला किंवा कॉफी प्यायला भेटणं असो, जेव्हा आपण एखादी भूमिका घेतो, अभिनय करतानाची गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज जगण्यामध्ये म्हणजे ज्याला स्टान्स घेणं म्हणतात इंग्लिशमध्ये, तशी जर भूमिका घेऊन आपण एकमेकांना सामोरे आलो ना, तर पटकन सूर कदाचित नाही जुळणार. पण जेव्हा आपण मोकळे ढाकळे छान आणि कोणतंही किलमिश मनात नसताना, किंवा कोणतीही एक ज्याला आपण म्हणतो की मी काहीतरी ठरवून आलोय, आमचं तसंच झालं. म्हणजे आमची भेट अचानक झाली, मग आमची पुनर्भेट अचानक झाली आणि मग ती होत राहिली. म्हणजे कदाचित मला असं वाटतं ना की आज इथे बसून आम्ही आमचे हे आणि आमची ही मध्ये सहभागी होणं हे कदाचित 32 वर्षांपूर्वी अपेक्षित असेल कुठेतरी त्या एनर्जी फॉर्मला, म्हणून कदाचित ते त्या पद्धतीने गोष्टी घडत गेल्या. वा 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 वा. सीमा, तू मूळ छान गायिका, म्हणजे तुझा फोनवर आवाज ऐकल्यावर सुद्धा असं वाटतं की तू शब्दातून गातेस. किणकिण ऐकू येत असते. बोल, अजून बोल, अजून बोल असं वाटतं. मग गायिका, मग त्याच्यानंतर तू असिस्टंट म्हणून अमोल पालेकरजींकडे लागलीस, मग तू अभिनेत्री. काय म्हणजे काय ठरवलं होतंस तू? नाही, मी गायिका अभिनेत्री एकाच वेळेस होते. आवाजाबद्दल म्हणायचं तर ती देणगी आईकडून मिळालेली आहे. माझ्या आईचा आवाज असा होता जो मला आणि माझ्या बहिणीला दोघींनाही मिळाला आम्हाला. म्हणजे इतकं साधर्म्य होतं की फोन उचलल्यानंतर कोण बोलतंय नेमकं हे समोरच्या माणसाला कळायचं नाही, की या तिघींपैकी कोण. आम्हाला कळायचं अर्थात, किंवा माझ्या वडिलांना कधी हा प्रश्न आला नाही, पण बाहेरच्या माणसाला प्रश्न पडायचा इतका आमचा तिघींचा. म्हणून ती जी काही आवाजाबद्दलची जी काही कॉम्प्लिमेंट आहे ती माझ्या आईला जाते. घरात गाणं होतं पहिल्यापासनं. आई माझी गायिका, शास्त्रीय गायिका, ती शिकवायची सुद्धा. आणि ती मी लहान असल्यापासनं ती शिकत असल्यामुळे जे कानावर पडत गेलं, त्यामुळे गाणं रक्तातूनच आलं असं म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यामुळे कळायला लागायच्या आत किंवा आठवणीतच मी गातेच आहे असं झालं. की घरात वाद्य होती, तबला, तंबोरा, पेटी सगळंच होतं. आई गात असायची. आम्ही कधी गायला लागलो, मी आणि माझी बहीण, आम्हालाही कळलं नाही. आणि शाळेत पुण्यामध्ये मी होते, रेणुका स्वरूप शाळा माझी. तर त्यावेळेचं शाळांमधलं वातावरण कसं असायचं, इतकं म्हणजे स्पर्धा ज्या काही असायच्या सगळ्या, त्याच्यामध्ये सगळंच करायला लावलं जायचं की सगळं करून बघायचं. आणि असं करताना कधीतरी मी नाटकात काम केलं. ते करता करता मला असं लक्षात आलं की आपल्याला हे आवडतंय आणि कदाचित आपल्याला हे जमतंय आहे, ज्या अर्थी मला परत परत घेतलं जात आहे नाटकामध्ये. आणि मग एक पॉइंट असा आला की जेव्हा हे ठरवायची वेळ येते तुमच्या आयुष्यात की कुठल्या मार्गाने जायचं, तर त्यावेळेला मला अभिनयाची निवड करावीशी वाटली. त्याचं कारण मी अगदी खरं सांगते की 2 गोष्टी असतात. असं म्हणतात की चेहऱ्याला एकदा रंग लागला की तो उतरत नाही, हे एक कारण असतंच. पण त्याहीपेक्षा मला खूप लख्ख कळलं होतं की संगीताची जी वाट आहे ती खडतर आहे. त्याची जी रोजची साधना आहे, रोजचा रियाज आहे, ध्यास आहे, ही तपश्चर्या आपल्याला झेपेल का? कदाचित ह्याच्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण झाली असेल. आणि
त्याच वेळेला योगायोगाने गोष्टी अशा घडत गेल्या की मला अभिनयात संधी मिळत गेल्या. म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच मी अमोल पालेकरांच्या एका एपिसोडमध्ये काम केलं. गोष्टी वेल्हाळ नावाची सिरियल होती, ज्याच्यात मी नीना कुलकर्णींच्या लहानपणचं काम केलं. अरे वा. कारण त्यांनी मला एका नाटकात पाहिलं, वाटा पळवाटा नावाच्या नाटकात स्टेजवर त्यांनी मला पाहिलं. आणि नंतर नीनाताई मला असं म्हणाली की अगं तुझ्या वयाची असल्यापासून मला अमोलनी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुला बरोबर त्यांनी. अरे हो, हीच. तर नीनाताईंच्या लहानपणचं ते काम ते केलं. त्याच्यानंतर पाऊल खुणा नावाच्या एका सिरियलचा एपिसोड त्यांच्याबरोबरच केला. राऊ सिरियल केली जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, शिक्षण चालू होतं. पण पालेकरांकडे काम करत असताना मला ती त्यांची जी कामाची शिस्तबद्ध जे काम होतं ते मला फार आकर्षक वाटलं. आणि ही शिस्त आपल्याला शिकता यायला हवी अशी कुठेतरी इच्छा निर्माण झाली मनामध्ये. आणि म्हणून मी एकदा पालेकर सरांना सहज बोलून दाखवलं होतं की मला आवडेल असिस्ट करायला, कारण मला हे कॅमेऱ्याच्या मागे जे काही चालतं ते मला शिकून घ्यावंसं वाटतं. मला कधीच दिग्दर्शक व्हायचं नव्हतं, माझं कधीच ते स्वप्न नव्हतं, आजही नाही. कारण माझ्याकडे ते नाही आहे. मला माहिती आहे दिग्दर्शकाला जी एक 4 लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जी क्षमता दिग्दर्शकाकडे असायला लागते ती माझ्याकडे नाही, हे मला माहिती होतं. पण तरीही आपल्या ओव्हरऑल सगळ्या हा जो व्यवसाय म्हणून स्वीकारायचा असेल तर शिस्तबद्ध असण्याला पर्याय नाही आहे. आणि जेव्हा मागच्या गोष्टी माहिती असतात ना, तेव्हा कॅमेरा समोरच्या गोष्टी आपोआप तुमच्या शिस्तबद्ध होऊन जातात, सोप्या होतात. आणि सोप्या होतात. नकळत सवय लागते की शॉट संपला तेव्हा मी हात कुठे ठेवले होते, माझा साडीचा पदर मी कसा ठेवला होता, हे आपोआप स्वतःचं स्वतः ऑब्झर्व करायची सवय लागते. आणि ही मला ती जी काही मी पालेकर सरांबरोबर 4 वर्ष त्यांना मी असिस्ट केलं, ती शिस्त मला पुढे आता आयुष्यभरासाठी उपयोगी पडते. वा 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 वा. तुम्ही पण ते त्यांना असिस्ट करत होता हो, ना? माझ्या बाबतीत असं झालं की मी प्रायोगिक नाटक करत होतो, आविष्कार, मग आमचीच संस्था आंतरनाट्य. आता व्यवसाय म्हणून काय करायचं, कारण मला नोकरी करण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता आणि या क्षेत्रातच इंटरेस्ट होता. मग काय करायचं, तर माझ्यासमोर ऑप्शन आला की तुला असिस्टंट डिरेक्टर म्हणून शिकून घ्यायला आवडेल का, आणि कुणाकडे. मला 2 ऑप्शन्स दिले गेले. तर आपला एक, आता त्याला टिपिकल मध्यमवर्गीय विचारसरणी म्हणावी का, आपल्यावरचे ते आपण पटकन ना खूप कम्फर्ट झोनच्या दिशेने आधी होकार देतो. आणि मग जे मला खूप उशिरा लक्षात आलं की मला विचारलं होतं की विनय धुमाळे दिग्दर्शक, निर्माते, तर तुला आवडेल का. त्यावेळेला त्यांची महानगर नावाची सिरियल नुकतीच संपत आली होती. मी ताबडतोब हो म्हटलं. आणि मी मग विनय सरांना भेटायला गेलो. ते मला म्हणाले की स्टुडिओ सुरू व्हायला अजून जवळजवळ 8-1 महिने आहेत. म्हटलं मी थांबेन, कारण महानगर बघितल्यानंतर, बरं मी नाटकाशी निगडीत असल्यामुळे किंवा थिएटरशी निगडीत असल्यामुळे एक साधारण ना, म्हणजे मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे तो आवाका माझा तयार झाला होता किंवा काही, पण ज्यांच्या बरोबर मी करत होतो त्यांच्याकडून त्यातली गुणग्राहकता थोडी तरी आली होती की काय चांगलं आणि काय वाईट नाही, पण तेवढं चांगलं नाही असं आपण म्हणू शकतो. तर महानगर फारच अप्रतिम विषयाची हाताळणी, कास्ट सगळी. आणि ते बघून मी, बरं चिमणराव गुंड्याभाऊ ही दूरदर्शनची मालिका धुमाळे सरांनीच केली होती म्हटल्यानंतर तर, आणि अनेक गोष्टी, तर मी म्हटलं की मला आवडेल, मी थांबेन. आणि माझं नाटक चालू होतं, माझ्या इतर गोष्टी चालू होत्या. मी थांबलो आणि त्याचं माझ्या मते थांबल्याचा मला पुढे त्याचं खूप चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण मला धुमाळे सरांनी नुसतंच अप्रेंटिस असिस्टंट म्हणून ॲब्सॉर्ब केलं नाही किंवा त्यांच्या टीममध्ये घेतलं नाही, तर पुढे जाऊन त्यांनी मला एडिटिंग कसं करायचं हे सुद्धा दिग्दर्शक म्हणून उभं राहताना आपल्याला माहीत असायला पाहिजे. मला वाटतं अनेक चांगल्या चांगल्या मालिकांचे एडिटर तुम्ही आहात. हे म्हणजे मी परत एकदा की त्याचं संपूर्ण श्रेय धुमाळे सरांना देतो की त्यांनी मला त्यावेळेला, म्हणजे त्यांनी मला पर्यायच ठेवला नाही. बरोबर. सगळी एडिटिंग टेबलची, त्यावेळेला हायबँड सेटअप्स असायचे, त्यावेळेला सगळी मागची कनेक्शन्स डिस्कनेक्ट करून ठेवायला सांगितली. ती कनेक्ट करण्यापासून ते एपिसोड किंवा तो सीन
एडिट सगळं शिकलात करण्यापर्यंत तुम्ही. हे कसं करायचं हे आम्ही बघितलं होतं, पण प्रत्यक्ष स्वतः करण्याची प्रेरणा आणि ते करायला लावणारे विनय धुमाळे सर. पण हे कनेक्शन कसं जुळलं मागून ते तरी सांगा, सीमा आणि तुम्ही. ते जुळण्यामागे पुन्हा एकदा आमचा प्रोटूल्स नावाचा जो स्टुडिओ विनय धुमाळे सरांचा तोच कारणीभूत होता. वा वा. अमोल पालेकर सर मृगनयनी करत होते, सीमा त्यांना असिस्टही करत होती, ती त्यांना त्याच्यात कामही करत होती. आणि गंमत अशी झाली होती की काही दिवसांपूर्वीच जेव्हा मृगनयनी सुरू झाली त्यावेळेला मी पुण्यात होतो माझ्या आजीच्या वाड्यात. मी, आई, वडील सगळे आम्ही तिकडे होतो आणि सहज काहीच काम नव्हतं, सगळं झालं होतं. सो मृगनयनी चालू होती म्हणून बसलो आणि तेव्हा बघायला. फक्त दूरदर्शनच आपण होतं, Exactly. दुसरं काहीच काहीच नव्हतं. नव्हतं. त्यामुळे त्याच मालिका बघितल्या जात होत्या त्यावेळेला. सह्याद्री पण नाही, दूरदर्शन आणि दूरदर्शन main. DD1 म्हणजे मेट्रो, DD1 आणि मेट्रो दोन्ही. Correct. एवढंच फक्त होतं. तर मृगनयनीचा एपिसोड बघत असताना अचानक सीमाची त्या याच्यामध्ये एंट्री झाली सीन मध्ये. आणि आई आणि मी दोघंही बसलो होतो. माझे डोळे अचानक हा कोणता नवीन चेहरा. बरं, पालेकरांच्या ची ओळख होती पालेकर सरांची चित्राताईशी, कारण तेव्हा आम्ही नाटकाशी निगडीत असल्यामुळे ते सगळं त्यांच्या प्रयोगाला जाणं, ते आमच्या नाटकाला येणं, तर ते जरा असं झालं. चेहरा खूप छान आहे, फोटोजेनिक आहे. अरे अभिनय पण छान आहे, कारण त्यावेळेला ऑलरेडी हे चालू होतं ना धुमाळे सरांकडचं नाटकाचं, हे चालूच होतं. दामू केंकरे किंवा इतर सगळीच मंडळी आमची ही ह्यांच्याच संस्कारात वाढत असल्यामुळे मगाशी म्हटलं तसं की बरं वाईट यातला फरक थोडाफार कळायला लागला होता कदाचित. ऍक्टर चांगली आहे, दिसायला चांगली आहे, एवढंच झालं होतं. आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहेच, म्हणजे बरं आवाज नंतर मला कळलं की सगळेच आवाज चांगले असतात. हा, आवाज वाईट नसतो, तो आपण कसा वापरतो याच्यावर सगळं असतं. जेव्हा मी स्वतः व्हॉइसिंग करायला लागलो. तर ते झालं. मग त्याच्यानंतर धुमाळे सरांच्या स्टुडिओमध्ये असं एक दिवस कळलं की पालेकर सर इथे एडिटिंगला येत आहेत. मग पालेकर सरांबरोबर ते एडिटर म्हणून जफरबाई, मग विजय भोपे आमचे साऊंड इंजिनियर, अशी सगळीच टीम. आणि मग मला माहित नव्हतं की सीमा असिस्ट पण करते. आणि अचानक सीमा देवींचं तिथे आगमन झालं. त्या टॅक्सीतनं उतरल्या आणि आमच्या स्टुडिओच्या दिशेने चालत यायला लागल्या. म्हटलं अच्छा असेल त्यांच्या टीम मधली आहे. म्हटल्यानंतर काय छोटंसं डबिंग वगैरे असेल. मग कळलं की ती असिस्ट पण करते. आणि जे कोणी त्यांचे 4 असिस्टंट्स होते आमच्या शांकीदादा पासूनचे, तर त्यांच्याबरोबर ती सुद्धा तिथे नियमितपणे यायला लागली. हो, सरांची शिस्त होती ती. मला एडिटला जावंच लग्नापर्यंत कसं काय ठरलं? मध्यमवर्गीयातली कुटुंबातली तू आणि मग या क्षेत्रामधला हा माणूस, तर लग्नापर्यंत कसं काय गेलात तुम्ही? लग्नापर्यंत आम्ही जे गेलो ते कारण फार तसं आता विचार केला तर मी म्हंटल तसं की तो योग होता, त्यामुळे गोष्टी घडतात. आणि आता माझा त्याच्यावर खूप जबरदस्त विश्वास आहे. त्याचे आई वडील त्यावेळेला पुण्यात होते. वडील ससून हॉस्पिटलचे डीन होते. नाही, त्याच्या आधी म्हणजे सीमा ज्या वेळेला पालेकर सरांबरोबर एडिटिंगला असिस्टंट म्हणून यायला लागली त्यावेळेला ती पुण्याची, माझी आई पुण्याची, माझं पुण्याला जाणं येणं खूप असायचं. तसं बाकीच्यांचं नव्हतं. आणि आम्ही धुमाळे सरांचे असिस्टंट्स तिथे एडिटिंगला काही कमी जास्त त्यांना जर लागलं, टेक्निकली काही जर मागची कनेक्शन अमुक तमुक, आम्ही तिथे हजर असायचो. त्यांचे असिस्टंट्स म्हणून सीमा आणि इतर 4 जण हजर असायचे. त्यामुळे मग पुणा कनेक्शनमुळे काय कशी आहे अमुक तमुक, मग पुण्याची थिएटर ऍक्टिव्हिटी, मुंबईची थिएटर, ही लिंक लागली पहिल्यांदा. काही कॉमन मित्रमैत्रिणी पण निघाले की नाटकाशी निगडीत असल्यामुळे कॉमन मित्रमैत्रिणी. पण मग काय विरोध वगैरे नाही झाला? नाही, त्याच्यानंतर मधल्या साधारणपणे ही गोष्ट 89-90च्या आसपासची, 90-91 मृगनयनीचं टेलिकास्ट चालू झालं होतं. आणि आमची उपन्यास नावाची धुमाळे सरांची सिरियल त्यावेळेला पाईपलाईन मध्ये होती, जी टेलिकास्ट सुरू होणार होतं. सो आम्ही एकत्रच तिथे त्याच स्टुडिओमध्ये आपापली कामं करत असायचो. आणि कट टू सीमानी मला एक दिवस सांगितलं की मी आता बहुतेक परत जाईन पुण्याला, मी काही मुंबईत सेटल होईन असं मला वाटत नाही. त्याचं कारण होतं की एकतर पुण्यातून आलेल्या मुलीला, म्हणजे मला मुंबई फार पटकन मला कळली, मला फिरता यायला लागलं. म्हणजे इतकं झालं की माझ्या मुंबईच्या मामे बहिणी मला विचारायला लागल्या, मला ते तिकडे जायचंय तर ते हेच स्टेशन येईल ना वगैरे, इतपत परिस्थिती. मी खूप फिरले, कारण पण आपली मुंबई तशी आहे, एकटीने जाऊन नाटक सिनेमा बघणं असेल किंवा काही.
पण मी माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. मी BA झाले इंग्लिश लिटरेचर घेऊन आणि मी मास्टर्स करत असताना मी मुंबईला येऊन मृगनयनीचं काम सुरू झालं. तर माझं शिक्षण अर्ध होतं. MAचा एक पार्ट झाला होता, पण पुढचा पार्ट देणं गरजेचं होतं मला, कारण शिक्षण पूर्ण मला करायचंच होतं. लिटरेचर ही आवडीची गोष्ट असल्यामुळे. आणि मग मला असं झालं होतं की नाही, आत्ता तर जर सोडून दिलं तर ते परत कधीच होणार नाही. आणि त्यावेळेला कदाचित होमसिक झाले असेल मी, अशी शक्यता आहे. जरी मी मामाकडे नातेवाईकांकडे राहत होते, सगळं असलं तरी आपलं घर आणि आई वडील शिवाय त्या शहराशी पुणे शहराशी असलेलं जे असोसिएशन होतं त्याच्यानी कदाचित असेल. पण मी तेव्हा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता की आपण आत्ता परत जाऊया आणि शिक्षण मला नक्की पूर्ण करायचं होतं. ते पूर्ण केलंस तू? होय. आणि मग लग्नापर्यंत आलात तुम्ही? होय. आमची ही दुर्दैवी ज्या घटना घडल्या मुंबईमध्ये त्या काळात दंगलीच्या आणि अशा, त्या आम्ही ज्या परिसरात आत्ता राहतो किंवा तेव्हापासून राहतो म्हणजे, तर त्या परिसरात कर्फ्यू होता आणि काहीच शक्य नव्हतं. त्याचे आई वडील त्यावेळेला पुण्यात होते. माझे वडील पुण्यात ससून हॉस्पिटल्स मध्ये ही वॉज हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ एनाटॉमी. ही वॉज अ डॉक्टर आणि नंतर डीन आणि नंतर ते डीन म्हणून रिटायर. बहीणही पुण्यात शिकत होती. आई त्यामुळे तिकडे असायची. मी म्हंटल की मी इथे मॅनेज करेन, कारण अर्धा काळ तर नाटकाची रिहर्सल, अर्धा काळ मित्र आणि उरलेलं जे काही झोपण्यापुरते 5-6 तास घरामध्ये. सो त्या पद्धतीने सगळं चाललं होतं. उरलेलं धुमाळे सरांकडचं काम चालू होतं, त्यामुळे घरात फारसा नसायचोच. बरं, जगनमित्र असल्यामुळे ते सगळेजण आयदर माझ्या घरी किंवा आम्ही बाहेर एकत्र असे असायचो. दंगलीच्या काळात अशी परिस्थिती होती, तुम्हाला सांगतो, की माझ्या घराच्या बाल्कनीत उभं असताना खालून कॉन्वॉय चालला होता. ट्रकमध्ये गन्स घेऊन लोक चालले होते, सैनिक आपले. आणि मी बाल्कनीत उभा होतो, तर मला त्यांनी सांगितलं की अंदर जाओ. मी 1 सेकंद म्हणणार होतो की माझ्याच घराच्या बाल्कनीत मी उभा आहे. तर तेवढ्यात मी हे बोलणार हे लक्षात घेऊन राजीव नाईक, आमचा मित्र, जो माझ्याकडे त्यावेळेला त्या दंगलीच्या माहोलमध्ये 3 जण, प्रदीप मुळे, राजीव नाईक आणि राहुल रानडे, हे बाहेरच पडायला, बाल्कनीत उभं राहायची परमिशन नाही, कुठे जाणार ना, वांद्र्याला काय, घाटकोपरला काय किंवा पुण्याला. त्यामुळे आम्ही 4 माझ्या घरात राहत होतो. त्यांनी मला अक्षरशः असं पॅन्टला धरून खेचलं आतमध्ये की अरे ते गोळी मारतील. ह्या लेव्हलला परिस्थिती मुंबईमध्ये होती आणि जी अत्यंत दुर्दैवी होती. तर माझी आई मला म्हणायची की अरे मग तू जेव्हा काम नसेल तेव्हा नको तिथे राहू, पुण्याला ये. असंच एकदा मी पुण्याला गेलो 92 साली आणि 4 दिवस पुण्यात होतो. काही काम नव्हतं सरांकडे चालू त्यावेळेला तेव्हा. आणि झालं पुण्यातले सगळे, पण पुण्यात तशी काही तेवढी तणावग्रस्त परिस्थिती नव्हती. पुण्यामध्ये सगळं व्यवस्थित आलबेल रुटीन चालू होतं. तर तिथे सगळे पुण्यातले मित्रमैत्रिणी, त्याच्यानंतर नाट्यकर्मी, अमुक तमुक रंगकर्मी, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. दिवाळीचा काळ होता, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. आता उद्या परत जायचं आहे संध्याकाळी किंवा दुपारनंतर जेवून. तर टेलिफोन नंबर्स पूर्वी आपण लिहून ठेवायचो, कारण लँडलाईनच होते ना. तर मी आपली अशी एक ती डायरी काढली चाळायला की कोणाला काही कनेक्ट व्हायचं राहिलंय का. आता आलोच आहोत तर सीमाचा नंबर दिसला आणि मी लँडलाईन वरती सीमाला फोन केला. बरं, तेव्हा काही आपण नोटिफिकेशन नंबरचं येत नव्हतं, कारण तो लँडलाईन नंबर याचा MTNL वगैरे. तर मी फोन तिने घेतल्यानंतर, हॅलो सीमा साठे, हा लाला बोल. मध्ये साधारणपणे 2-2.5 वर्ष गेली होती. नाही एवढं नाही, वर्षभर गेलो होतो. पण ते गेलो, काही काळ गेला होता. आणि त्यानंतर मला असं झालं की अरे वा, आयदर माझा आवाज एवढा लक्षात राहण्यासारखा आणि नाव पण, म्हणजे लाला हे थोडंसं वेगळं आहे किंवा श्रीरंग तेव्हा इतकं कॉमन नसेल, पण व्हॉट एव्हर. पण तिने लगेच आवाज ओळखला आणि ती म्हणाली की आपली रिहर्सल चालूच आहे सध्या, तर असलाच पुण्यात तर चक्कर मार. अशी ती सुरुवात झाली इतक्या कॅज्युअल लेवलला. आणि त्याच्या पुढे जे काही घडत गेलं तेही काहीही, मी मगाशी जसं म्हटलं की हेतू पुरस्सर काहीच घडलं नाही. थिंग्स वेर बाउंड टू हॅपन, दे हॅपन.
वा वा, हे झालं ते मस्तच झालं की मग. आणि मग लग्नाला विरोध वगैरे काही नाही झाला अजिबात? नाही, काहीच नाही. म्हणजे नाही, साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातले आई वडील म्हणतात ना की तू पण या क्षेत्रातील, तो पण या क्षेत्रातला. हो. तसे सोर्सेस खूप नव्हते, काही चित्रपट, काही नाटक आणि हो, दूरदर्शन. कदाचित माझ्या घरचं वातावरण ह्याला कारणीभूत ठरलं असेल. हा, की, तुमच्या घरी सगळे आर्टिस्ट पण होते. हा, म्हणजे माझे वडील जरी व्यवसाय आणि शिक्षण आणि इंजिनियर असले तरी आमचं वर्कशॉप स्वतःचं होतं, कायमच स्वतःचा व्यवसाय त्यांचा होता. एका वयाच्या टप्प्यावरती त्यांनी ते सगळं बंद करून हँडीक्राफ्ट हा जो त्यांच्या आवडीचा विषय होता त्याच्यासाठी संपूर्णपणे स्वतःला झोकून वा. दिलं होतं. आई गायिका होती. तर आणि त्यावेळेला ना मला असं वाटतं स्मिता, तो काळ वेगळा होता. म्हणजे 32 वर्ष हा असं कुठे त्यावेळेला असं म्हणावं, असं हे अशी खरं तर परिस्थिती वाटेल कोणाला. पण आज वातावरण बघितल्यानंतर किंवा मुला मुलींच्या एकमेकांबद्दलच्या एक्सपेक्टेशन्स किंवा काही बघितल्यानंतर मला असं वाटतं की आयुष्य फार सोपं होतं त्यावेळेला. म्हणजे माझ्या आईवडिलांनी त्याचं कुटुंब बघितलं एकतर, अर्थातच म्हणजे की उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी, सगळे डॉक्टर्स असलेलं व्यवस्थित खातं पित्या घरचं मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंब आहे. बरं, ज्या घरात आपली मुलगी जाणार तिथे कलेची आवड आहे, त्यांना जाण आहे, कारण तो स्वतः त्याच क्षेत्रातला आहे. पण माझं असंही काही ठरलं नव्हतं की मला भयंकर करिअरच करायचं आहे लग्नानंतर, मी नाहीच माझं काही सोडणार वगैरे. असे कुठलेच काही ग्रजेस नव्हते, काही पूर्वग्रह नव्हते, काही अपेक्षा नव्हत्या की माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे इतकं हे 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 असलंच पाहिजे, असं काहीच नव्हतं त्यावेळेला. फक्त आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करून आयुष्य एकत्र काढावंसं वाटतं, हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती, जी सगळ्यात महत्त्वाची होती आणि आमच्यासाठी तेवढीच मॅटर करत होती. आणि आमच्या आईवडिलांनी पण हाच विचार केला की सगळं व्यवस्थित आहे, तिच्या घरचं व्यवस्थित आहे, आपल्या घरचं व्यवस्थित आहे, या 2 मुलांना एकमेकांशी लग्न करायचं आहे, हरकत काय आहे. म्हणजे आता वळून बघितल्यानंतर कदाचित हे किती वेडधाडस होतं असं आता वाटेल कुणाला, की एकाच बेभरवशाच्या क्षेत्रात असलेली 2 तरुण मुलं लग्न करण्याचा विचार करतात. बरं, लग्न ठरलं केलं त्यावेळेला आमच्या दोघांच्याही हातात असं काही एक ठोस भली मोठी चालूच आहे सिरियल माझी, आणि मी तर असिस्टंट डिरेक्टर म्हणूनच काम करत होतो. आणि मी लग्नानंतर काही दिवसांनी मी असिस्टंटशिप थांबवण्याचा निर्णय घेतला होता, कारण एकतर मी म्हटलं तसं की मला कधीच दिग्दर्शिका व्हायचं नव्हतं आणि अभिनयाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर असं काहीही खरं म्हणजे नव्हतं हातात की हे प्रोजेक्ट चालू आहेत, एकामागून एक चालू आहेत, किंवा ज्याचा आर्थिक एक स्रोत व्यवस्थित हे चालू राहील. हा, म्हणजे दर महिन्याला अमुक एक रक्कम घरी येते नोकरीतून, पगारातून, आणि सगळं ओके होणार आहे, आता ही रक्कम वाढणारच आहे, प्रमोशनच मिळणार आहे, किंवा हल्ली जे एक हॉपिंग होतं तसं करून मग ते, असं काहीच नव्हतं. म्हणजे सगळंच अळवावरचं पाणी होतं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये मला जी गोष्ट फार महत्वाची वाटते ती असते विश्वास. आणि ती फक्त एकमेकांवरचा विश्वास नसतो, कारण त्या काळामध्ये, त्या वयामध्ये कदाचित प्रेम आंधळही असू शकतंच. पण कसं असतं की जरी मी हॉस्टेलमध्ये राहत नसलो, माझ्याच आई वडिलांच्या घरामध्ये मी राहत होतो, तरी मी एक 7 वर्ष एकटा राहत होतो. त्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकलेला होता. सीमा पुण्यातनं मुंबईत येऊन काम करून परत गेलेली होती. नाही, आणि त्या काळात म्हणजे 90 साली मी ग्रॅज्युएट झाले, मी 20 वर्षांचीही नव्हते त्यावेळेला. मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा पालेकर सरांचा जेव्हा फोन आला की मी एक मोठं प्रोजेक्ट करतोय ज्याच्यात खूप बायका असणार आहेत आणि मला एक लेडी असिस्टंट लागणार आहे, त्यांना श्रावणी देवधर त्यांना असिस्ट करायच्या, त्यावेळेला स्वतःचं प्रोजेक्ट करण्याच्या मागे होत्या, त्यामुळे त्या करू शकणार नव्हत्या. आणि इतक्या 7-8 बायका आहेत म्हटल्यानंतर मला एक लेडी असिस्टंट लागेल. तर तू म्हणाली होतीस तर शक्य आहे का तुला? माझ्या वडिलांशी बोलले ते की तिची राहण्याची काही हे आहे का. आणि ह्या एका फोनवरती मला माझ्या आईवडिलांनी मुंबईत येण्याची परवानगी दिली. माझे वडील माझ्याबरोबर येऊन त्यांनी मला काही बेसिक गोष्टी दाखवल्या मुंबईच्या.
ही त्यावेळेला फार मोठी गोष्ट होती. Exactly. आजच्या सारख्या सर्रास मुंबईत मुली येऊन पेइंग गेस्ट म्हणून राहतात किंवा हे करिअर करतात, करिअरसाठी मुंबईत येतात, हे नव्हतं त्यावेळेला काही. आणि आपल्या 20ही वर्षाची जी पूर्ण नाही अशा बरी होते, दिसायलाही बरी होते मी. ती एक वेगळी आय नो, पण आई वडिलांच्या दृष्टीने मी सांगते की सुस्वरूप असलेली, वयाने लहान असलेली आपली मुलगी, तिला अशा पद्धतीने केवळ तिला करायची इच्छा आहे म्हणून बरं, जाण्याची at the परवानगी same द्यावी. time, ज्या पद्धतीने इंडस्ट्रीचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर होय, होय. घेतलं, कशी आहे इंडस्ट्री हा वेगळा भाग आहे. वेगळंच, हो. पण बाहेर ज्या पद्धतीने, कारण आपलं लोकाभिमुख कार्यक्षेत्र होय, आहे, होय. त्यामुळे सगळं दिसत असतं, सगळ्या गोष्टी माहीत असतात, लोक पाहत असतात. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीत येणारी या तरुण वयातली मुलगी आई वडिलांनी ताबडतोब होकार देणं ही फार मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्यावेळेला, बरोबर. तर त्या विश्वासाला तडा जाऊ न देणं ही जबाबदारी होती ना माझी. नाही, मी पण तेच लालाजी, सांगत मला होतो. असं सांगा की आता लग्न करायचं तर ठरलेलं आहे, झाल्या ती इतकी व्यस्त झाली, अनेक मालिका एका पाठोपाठ, पण त्या मनानं तुम्हाला तितकी पटकन संधी नाही मिळाली. बरोबर आहे. त्यावेळेला एक असं असतं ना की आपण एका मुलीला घरी घेऊन आलेलो आहोत, म्हणजे तिला सुखात ठेवणं ही आपली जबाबदारी, असं एक कुठल्याही पुरुषाचा एक स्वाभिमान म्हणूया किंवा अभिमान पण म्हणूया. तुम्ही कसं सांभाळलं आहेत? कारण त्याला एक दिवस खूप रात्र गोड इतक्या शब्द मालिका आहे. केल्या तिने. त्याला एक खूप गोड शब्द आहे. अभिमान, स्वाभिमान हे तरी सुद्धा खूप छान शब्द आहेत. इगो इगो, हा एक फार, आणि त्याला आपण मराठीमध्ये पटकन काय वेगळं हे होय, होय, द्यायचं होय, माहित नाही, पण इगो तो फार म्हणजे नाजूक असतो. हो हो हो. म्हणून मी मगाशी तुम्हाला जो मुद्दा सांगत होतो की विश्वास, तो माझ्याबद्दल, सीमाचा स्वतःबद्दल, आमचा एकमेकांबद्दल, आमच्या आई वडिलांचा आमच्याविषयी आणि आमच्या सिलेक्शन विषयी, बरोबर बरोबर. हा विश्वास फार महत्वाचा असतो. आणि विश्वासानंतर येणारी दुसरी गोष्ट ऍक्सेप्टन्स, स्वीकृती, की मी हे स्वीकारू शकतो किंवा शकते की नाही, माझी त्याला तयारी मानसिक, शारीरिक, वैचारिक आहे की नाही. आणि ती या दोन्ही गोष्टी जर जुळून आल्या आणि मुळात आपले आई वडील जर आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत असतील तर मग अडचण येऊ नये. बरं, आपल्यावरचे संस्कार हे ज्या पद्धतीचे त्या काळातली जी आमची जनरेशन असं मी आता म्हणू शकतो, तर त्या जनरेशन वरती एक जे आहे त्यात, जे आहे तसं आणि जे आहे तितकं ह्याच्यामध्ये सामावून घेणं आणि ते स्वीकारून पुढे जाणं, किती छान, ही खूप महत्वाची भावना रुजवली गेलेली होती. बरोबर. आज कदाचित थोडाफार फरक पडला असेल, मी दोष कुणालाच देत नाही. बरोबर. दोष पण देण्यासारखं तुम्ही काहीच जे नाही. म्हणालात की सीमाकडे भरपूर काम होतं. एक तर डेली सोप किंवा टेलिव्हिजन सिरियल्स हा महिला प्रधान व्यवसाय आहे. बघणाऱ्या महिला, त्यामुळे त्यांना महिलांचे प्रश्न मग ते मांडण्यासाठी पुरुष येण्यापेक्षा महिलांनीच आलेलं. बरं, एक असा काळ मधल्या काळात 80च्या किंवा 90च्या सुरुवातीच्या दशकात येऊन गेला की स्त्री स्वातंत्र्य, खांद्याला खांदा लावून काम करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्री ही कुठेही घरात माजघरात बसलेली एक व्यक्ती राहिली नाही. ती तेवढ्याच प्रिडॉमिनंटली कामाला लागली, पुढे आली. आणि त्या याच्यामध्ये सीमाकडे काम येणं स्वाभाविक होतं. बरं, मला अभिनय क्षेत्रात यायचंच नव्हतं खरं म्हणजे. सीमा, अशी एक वेळ आलेली की फक्त तुझ्याकडे 100 रुपयेच होते आणि आता पुढे काय? नाही, माझ्याकडे नाही, एकूण आमच्या दोघांकडे मिळून 100 रुपये होते. बापरे, म्हणजे त्यांचे 50 तुझे 50 असं मी समजते. तसंही नव्हतं, आम्ही मोजलेच नाही. कोण जाणे 100 आहेत ना. ओके, म्हणजे हे लक्षात नाही माझ्या आता. म्हणजे हे सगळं तुझ्याकडे, म्हणजे व्यवस्थापन कसं गो बाई? तुला नाही भीती वाटली कधी? नाही, कारण मी म्हटलं ना की त्यावेळेला ना खरंच आता विचार केला तरी गंमत वाटते किंवा अक्षरशः मला ते एखाद्या परिकथेत घडल्यासारखं वाटतं की हो, खरंच कसं काय आपण म्हणजे केलं ते. हा त्यावेळेला असिस्ट करत होता. मी तोपर्यंत काम असिस्टंट म्हणून करणं थांबवलं होतं. पण कुठल्या तरी पालेकरांकडे आणि कुठल्या तरी एका प्रोजेक्टसाठी आम्हाला दोघांना एकत्र तिथे जायचं होतं जुहूला, आणि आम्ही तिथून घरी चाललो होतो.
तर भूक लागली, उन्हाची वेळ होती आणि अचानक लवकर काम संपलं. काय व्हायचं, सरांकडे असताना मग ऑन द हाऊसच सगळं असायचं हे प्रोडक्शन. अचानक संपलं. आता घरी चाललो, बाईकवरनं घरी चाललो होतो आम्ही, त्याची बाईक हिरो होंडा, आणि भूक लागली. आता काय करूया, तर जुहूच्या इथनं जाताना तिथे शिवसागर आहे. होय. तर आणि मग- दुपारची वेळ, हां. बरं भूक लागली. शिवसागर ते एसी होतं. हा म्हणजे आपलं कुठेतरी जाऊन खाल्लं पटकन, 100 रुपये आहेत आपल्याकडे, त्यातले 25 रुपये, असं नाही झालं. आम्ही गेलो तिथे मग की एसी हॉटेलमध्ये बसून खाऊ. आम्ही एसीत बसून पावभाजी खाल्ली आणि घरी गेलो. बरं, नुसती पावभाजी खाल्ली आणि घरी गेलो नाही. 100 रुपये होते. त्या 100 100 रुपयातले 90 रुपये हे दोघांच्या पावभाजीचे झाले आणि आम्ही 5 रुपये टिप दिली. त्या काळात 5 रुपये टिप बऱ्यापैकी समजली जायची. बरं, नाही, आता मुळात सीमा- 100 रुपयात दोघं जण खाऊ शकत होतो त्यावेळेला. म्हणजे आपल्याला परत पैसे येणार आहेत हा हो. इतका ठाम विश्वास तो तुझा तो असल्यामुळे. होताच ना, कारण काम केलेलं आहे. आता या क्षणी कॅश हातात नसेल, बँकेत उद्या चेक येईल किंवा किंवा थोडेसे आहेत ते काढू आहे 100 ते रुपये काढू अजून. उद्या पैसे. पण आत्ता काय महत्वाचं आहे, भयंकर भूक लागली आहे, उन्हाची वेळ आहे, त्यामुळे घामाघूम होत काही शांतपणे खाऊ आणि मग घरी तो जाऊ. क्षण सुखाचा आनंदाचा अनुभवणे आणि अनुभवणे. खरंच हे आम्हाला त्यावेळेला खरंच पुरत होतं. अजूनही रादर आम्हाला हो. दोघांना हेच पुरतं की जसं तो म्हणाला की जे आहे जेवढं आहे त्याच्यात, तर ह्याच्यातनं काही फार त्याग बीग केल्याची वगैरे काही भावना नाहीये. बरोबर, बरोबर. किंवा काहीतरी स्वतःसाठी. आपण असं बापरे आपण किती साधं जगतो असा कुठला आव पण नाहीये. नाही, आम्ही मी असेच खरंच आहोत. गंमत म्हणून सांगू का, कारण मी गिरगावात चाळीत राहिलो, हो. केशवजी नायकांच्या चाळी. तिथे 1.5-2 खोल्यांमध्ये अख्खं कुटुंब स्वतः राहायचंच ना पूर्वी. म्हणजे मग त्यावेळेला 3-4 मुलं वगैरे सुद्धा असायची, आई वडील किंवा त्या युगुलाचे आई वडील किंवा असं कोणीतरी. म्हणजे घरात एक 7-8 माणसं 2 खोल्यांमध्ये व्यवस्थित राहत होती. प्लस चाळीतल्या अनेक लोकांकडे कोकणातनं गावातनं भरपूर आलेली माणसं आणखीन यायची. 1-2 माणसं मग ती बाल्कनीतही झोपत असतील. म्हणजे थोडक्यात काय, आत्ता काय आहे त्याच्यात ऍडजस्ट सुखात. करा, त्याच्यात सगळं नीट सामावून घ्या, आनंदात जगा. उद्याचं काळजी घ्यायला आपण सक्षम बरोबर आहोत आहे. ती घेऊ. बरोबर. हे संस्कार सगळे घेत तुम्ही पुढे गेलात. मला आज इतका आनंदाने सांगावंसं वाटते की हा जो माणूस माझ्यासमोर बसलेला आहे, श्रीरंग देशमुख, अमिताभ बच्चन यांचा आवाज असलेला माणूस, ज्याच्याकडे म्हणजे तुम्हालाच घेतात. हे कसं, तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट हा कुठून आला तुमच्यामधला? मी मिमिक्री आर्टिस्ट नाही, पहिली गोष्ट. व्हॉइस व्हॉइस आर्टिस्ट. हा, तर आता झालं असं की एक तर थोडंसं मागून सांगायचं तर डेली सोप मला डिरेक्टर बनायचं नव्हतं. मी दिग्दर्शनाचं 12 वर्ष प्रॉपर ट्रेनिंग घेतलं, अप्रेंटिस असिस्टंट डिरेक्टर टू असोसिएट डिरेक्टर, अगदी नीना गुप्तांबरोबर पर्यंत आमच्या पवन कौलजींबरोबर काम केलं. डेली सोपचा जमाना आला आणि मला डेली सोप करायचा नव्हता, मला चित्रपट करायचा होता. बरोबर. पण स्वतःची बॅट असल्याशिवाय कोणी बॅटिंग करायला देत होय, नाही. होय. त्यामुळे मग मी थांबलो. मग मी एडिटर म्हणून काम करतच होतो. मग मी एका पॉइंटला असं झालं की आता डोळे बाहेर येतील की काय, 24 तास सतत काम जर करायचं. तेच करायचं झालं, कारण डेली सोपची तेवढी रिक्वायरमेंट असते आणि असिस्टंट ठेवण्या तेवढा मी पुढे गेलेला नव्हतो. मग हे दोन्ही सोडायचं तर काय करायचं. तर माझ्या एका मैत्रिणीने मला म्हटलं की माझ्याकडे एक डबिंगसाठी चित्रपट आलाय, तर करशील का तू डबिंग, तुझा आवाज चांगला आहे. म्हटलं बघ तुला चालणार असेल. मी केलं होतं धुमाळे सरांकडे, मी अगदी टॉम ऑल्टरना पण डब केलं होतं. म्हणजे आयत्या वेळेला सिरियल मध्ये ते नाही आहेत भारतात, तर काय करायचं. तर थोडासा प्रयत्न करून थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि थोडंसं तिकडनं जरी मी ऍक्च्युअल स्टेजवर फार काम केलं नसलं, मग ते एकदम अमिताभ सतत मी- बच्चन हां, हे कुठे आलं? अमिताभ बच्चन ची गंमत अशी झाली, बच्चन साहेबांचा आवाज काही मी करत नव्हतो. मी आपलं एक डबिंग करत होतो, मग जाहिराती करायला लागलो. आधी सगळे इतर अॅनिमेशन वगैरेच्या हे झाल्या. एक दिवस मला फोन आला की अमुक अमुक एक प्रॉडक्ट आहे, जाहिरात करायची आहे आणि 5 आहेत, तर तू अमुक अमुक वाजता येऊ शकतोस का. मी म्हटलं मी येतो आणि मी गेलो. आणि गेल्यानंतर आमचे लँग्वेज सुपरवायझर मला म्हणाले की अमिताभ बच्चनला डब करायचं. वाव. हो, तुम्हाला म्हणणं सोपं आहे वाव, पण ज्या माणसाचा आवाज हो. जगभरात सगळ्यांच्या कानात रुंजी घालतोय, मराठीत असेल जरी तरी हे साला ते यायला पाहिजे ना. मग काय. मग ते असं पटकन येत नाही हो. आणि बरं मला काही तो बॅरिटोन, तो बेस, तो धीर गंभीर आवाज आणि
मुळात त्या माणसाचा परफॉर्मन्स तो कसा मॅच करायचा. मग तर मी म्हटलं बघा बुवा, नाही, आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते ती की त्यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा कॉपीराइटेड आवाज आहे. हो. तो कॉपीराइटेड झाला होता तोपर्यंत इतर 4 माणसं जी अप्रतिमरित्या करत होती. तिथे कळायचंच नाही की बच्चन साहेबांचा आवाज आहे का या दुसऱ्या कुणाच्या व्हॉइस पण आर्टिस्ट. तो कॉपीराइटेड आवाज असल्यामुळे तुम्ही त्याची नक्कल करू नाही करू शकत शकत. नाही बरोबर, आज. बरोबर. पण गंमत अशी होती की बच्चन साहेबांनी 3 आवाज त्यांच्याकडे पाठवले. कॉपीराइटेड आवाज असल्यामुळे मिमिक्री नाही, त्यांचा परफॉर्मन्स मॅच करायचा. आणि एक तो फील, एक बच्चनचा जो फील आहे तो बच्चन साहेबांचा फील येणं अपेक्षित आहे. मी म्हटलं मी प्रयत्न करतो असं म्हणून मी माईक समोर उभा राहिलो आणि रेकॉर्डिस्टनी मला सांगितलं की 5 आहेत, तुझा अख्खा दिवस लागेल. तर म्हटलं सॉरी, माझं 2 वाजता शूटिंग आहे, तर मला शूटिंगला जावं लागेल. तो म्हणाला 5 आहेत आणि काल आम्ही एका दुसऱ्या भाषेत केलं, हे त्यांना 10 ते 10 इतका वेळ लागला. मी म्हटलं बघूया, आपण प्रयत्न करूया. माईक समोर उभा राहिलो. इथे ट्रेनिंग कसं कामी येतं की थिएटर ॲक्टिव्हिस्ट असल्यामुळे आणि अनेक वर्ष थिएटर करत असल्यामुळे, निदान समोर बसून शिकवलं गेलेलं ऐकू येत असल्यामुळे आणि ते समजून घेण्याची काय आपण त्याला म्हणतो की एक कुवत निर्माण झालेली असल्यामुळे मी त्याला म्हटलं की एक काम कर, जी जाहिरात आधी करायची आहे ना ती प्ले कर सलग. मी हात करेपर्यंत कंटिन्युअस लूप लावल्यासारखी प्ले कर. माझ्या मेंदूमध्ये तो आवाज भिनू दे, जो माझ्या कानात आहे माझ्या मेंदूपर्यंत तो जाऊ दे आणि मग मला रिप्रोड्यूस करता येतो का बघूया. आणि आपण म्हणूया की त्या सगळ्या ट्रेनिंग मधून कृपा, माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मी 1 वाजता 5 जाहिराती करून बाहेर होतो. क्या बात आहे. वा वा वा. ICICI होती ना ती? नाही, ती होती जस्ट डायल. खरंच. आणि त्याच्यामध्ये एका जाहिरातीत बच्चन साहेबांनी कमाल केली. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, बच्चन साहेबांची एक जाहिरात डब करायची इज अ वर्कशॉप इन इटसेल्फ. बरोबर बरोबर. पण ते तुम्ही आता साध्य केलेलं आहे. पण निर्णय मात्र स्वतःसाठी घ्यावा लागतो कधी कधी. आणि तुम्ही दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आलात आणि ह्या चित्रपटात आपल्याकडे वेळ खरं तर कमी आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत बाकी. पण हा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत खूप छान पोचायला हवा होता. तर त्याचं दुःख आहे तुम्हाला? म्हणजे कसं असतं की माझ्या सद्गुरूंचं हे नेहमीचं सांगणं आहे की आपण जसं बघतो एखाद्या गोष्टीकडे तसं त्याचं रिफ्लेक्शन आपल्याकडे येतं. ज्या अँगलनी आपण बघू ते रिफ्लेक्ट होतं. मी जर दुःख करत बसलो ना तर मी पुढे काहीच करू शकणार नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे माझ्याकडनं माझ्या सद्गुरूंनी, माझ्या टीमच्या सहकार्याने, माझ्या म्हणजे सीमा, आई, रोहन, सगळीच माझी संपूर्ण फॅमिली ही इतकी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. या सगळ्यातनं ती फिल्म होऊ शकली हेच खूप आहे. कारण माझे प्रोड्युसर त्यांच्या काही पर्सनल कारणामुळे आयत्या वेळेला बॅकआउट झाले होते 3-4 दिवस आधी. आणि तोपर्यंत माझ्या सद्गुरूंच्या पाद्यपूजेने मी मुहूर्त केलेला होता आणि त्यांच्या एका वाक्यावरती की ताबडतोब कामाला लागा, चित्रपट उत्तम होणार, या एका वाक्यावरती मी ते शिवधनुष्य उचलायचं ठरवलं. कारण सद्गुरूंच्या पलीकडे काय आहे. त्यामुळे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि डॉक्टर स्वरूप प्रामाणिक आणि सौभाग्यवती भाग्यश्री प्रामाणिक या माझ्या जिवंत हस्तितात असलेल्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे तो चित्रपट पूर्ण झाला. आता त्याचं एकदा जन्म दिल्यानंतर आईनी जसं मुलाचं किंवा मुलीचं स्वतःचं भागध्येय नियती सुरू होते तसं ते चित्रपटाचं होतं. काही हरकत नाही. मला एवढंच महत्वाचं वाटतं की दिग्दर्शक होणं हे त्याचं स्वप्न होतं आयुष्यभराचं. ते स्वप्न पूर्ण झालं. आता व्यावसायिक यश ही फार आर्थिक यश ही फार ट्रिकी गोष्ट आहे. ती मिळाली नाही मिळाली पण त्या सिनेमाच्या निमित्ताने त्याला
लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. प्रेम मिळालं, ॲप्रिसिएशन मिळालं, जी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आजही आहे. OTT वरती तो चित्रपट चालू आहे हो, हो, हो. आणि आणि त्याचे लोकांचे खूप माझ्याकडे viewers आहेत. अभिप्राय आहेत की आमचं आयुष्य बदललं. वा 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 वा. याच्यापेक्षा एका अजून दिग्दर्शक लेखकाला काय हवं? याच वळणावर सीमा मी तुला असा शेवटचा प्रश्न विचारते की काहीच न ठरवता, काहीच अटी न घालता, काहीच कुठल्या मला हे पाहिजे ते पाहिजे अशी वसवस न करता केलेलं हे सुंदर लग्न, मग लग्नाचा अर्थ तुझ्या मते काय आहे? आता 32 वर्षानंतर तू खास सांगू शकशील, म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा जो बेस आहे त्यासाठी मला हे उत्तर हवं आहे. हो, मी सांगायचा प्रयत्न नक्की करेन, पण एक डिस्क्लेमर मला स्वतःला सुरुवातीला द्यायला आवडेल की प्रत्येक जोडपं हे एक युनिक असतं, म्हणजे प्रत्येक जोडप्याची गोष्ट वेगळी असते. आमची गोष्ट जी आहे त्याबद्दल मी एवढंच सांगू शकते की आम्ही प्रेमात पडलो आणि विश्वासाने आम्ही एकमेकांचे हात हातात घेतले आणि केवळ त्या एका प्रेम विश्वास ह्या बळावरती हातात हात आहे या विश्वासावरती आम्ही 32 वर्ष चालतोय. वा वा वा. मग बाकीची सगळी ही त्या प्रवासातली स्टेशन्स आहेत, म्हणजे आर्थिक चढ उतार असतात. सगळ्यात सुंदर त्यातला हे आहे की आमचा मुलगा, त्याचा जन्म, त्याची वाढ आणि आता त्याचं करिअर ज्या मार्गावरती चालू होऊ बघतंय हे बघणं, अनुभवणं, आपापल्या आईवडिलांसाठी पुरेसा, आपल्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येणं, फक्त एकमेकांचे होऊन न राहता कुटुंबाचे झालो आम्ही, एकमेकांच्या कुटुंबाचे होऊन गेलो, अशी ही आमची गोष्ट उलगडत गेली. आणि केवळ तो हातात हात आहे म्हणून आपल्या, आणि माझ्या पाठीशी तो भक्कम उभा आहे, त्याच्या पाठीशी मी भक्कम उभी आहे, हा विश्वास, याच्यावरती ही 32 वर्ष 32 असं होतं कधी कधी की अरे बापरे 32 झाली का, असं म्हणजे. सीमा आणि श्रीरंग, तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि इतकी छान वेगळ्या पद्धतीची खरं तर गोष्ट आम्हाला सांगितलीत, पण तुझ्यातली गायिका मात्र अजून अदृश्य रूपामध्ये मला खुणावते की अरे बापरे, मला गाणं माझ्यातली गायिका खुणावत नाही, ती आता भूतकाळात गेली, ती आता मलाही भूतकाळातच वर्तमानात आणूया आणि त्या वर्तमानातल्या सीमाच्या गाण्याने आपण आजच्या कार्यक्रमाची बापरे सांगता करूया. कोणतंही छोटंसं गाणं म्हण. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर. वा वा. वा.